नमस्कार. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर आपला ज्येष्ठ पुत्र कर्ण कौरवांच्या सेनेचा सरसेनापती होणार आहे हे कुंतीला कळल्याबरोबर ती कर्णाला भेटायला युद्धभूमीवरच गेली आहे. खरं तर युद्धभूमीवर स्त्रियांनी जायचं नाही हा नियम असतानाही ती गेली आहे, पण प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झालेली नव्हती. ती कौरवांच्या शिबिरामध्ये असलेल्या कर्णाला जेव्हा तो स्नानासाठी बाहेर पडतो तेव्हा भेटायचा निर्णय घेते. स्नानासाठी आलेल्या कर्णाचं शरीर ती बघते आणि तिला खरोखरच खूप वाईट वाटतं, कारण इंद्रानं त्याचं कवच कुंडल काढून घेताना ज्या जखमा त्याच्या शरीरावर असतात त्या जखमा अजूनही नीट झालेल्या नसतात. आणि स्नान करून बाहेर आलेल्या दानवीर कर्णापुढे त्याची आई झोळी घेऊन उभी असते दान मागण्यासाठी, आणि ती म्हणते, बाळा, जे मागेल ते देशील. कर्णही अगदी मोकळ्या मनाने आपल्या आईला शब्द देतो, माग माते माग, तुला जे हवंय ते माग, मी द्यायला तयार आहे. पण कर्णाला इथे जाणीव होते की आपण चुकतोय, आपली गडबड होण्याची शक्यता आहे. आणि इथे कुंती आणि कर्णाच्या मध्ये जो संवाद होतोय तो खूप महत्वाचा आहे. कर्ण वारंवार कुंतीला त्याला पाण्यात टाकल्याबद्दल, जन्मल्याबरोबर सोडून दिल्याबद्दल वारंवार दूषणं देतोय. आणि कुंती त्याचं हे बोलणं ऐकत राहते. बघा, कुंती वयोवृद्ध अवस्थेकडे आलेली आहे. आता नातवं आलेत, पण तू यायची वेळ झाली आहे. अशा वयामध्ये कुंती आली आहे आणि त्या कुंतीला तिने तारुण्यात केलेल्या चुकांच्या बद्दल बोललं जात आहे. कर्णाच्या आणि कुंतीच्या या संवादावरून आपण आजही कुंतीला कर्णाला टाकून दिल्याबद्दलचे दोष देत असतो. मुळात महाभारताची कथा हे सांगतेय, या कथेकडे या अर्थाने बघितलं पाहिजे की आत्ता जे दोष आपल्या समाजामध्ये दिसत आहेत ते दोष त्या काळातही होते. पुरुष आपलं काम आटोपून निघून जातो, त्याच्या चारित्र्यावर कधी डाग लागत नाही, पण स्त्रीच्या चारित्र्यावर मात्र शंका उपस्थित केली जाते. हा दोष त्या काळातही होता. आणि कुंतीच्या पोटी कर्णाचा जन्म येण्याची वेळ जरा नीट लक्षात ठेवा. अजून कुंतीचं लग्न झालेलं नाहीये. ती आपल्या माहेरी आहे, कुमारिका आहे, तरुण आहे. आणि अशा तरुण कुमारिका कुंतीला केवळ मंत्राच्या प्रभावाचा परीक्षा बघायची म्हणून सूर्यदेवाची ती आराधना करते आहे आणि सूर्यदेवाच्या पासून तिला पुत्राची प्राप्ती होते आहे. एक लग्न न झालेली तरुण स्त्री लग्नाआधीच्या पुत्राला स्वीकारू शकेल का, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण पुराणातल्या सगळ्या गोष्टींना वर्तमानाची फुटपट्टी लावत असतो. म्हणजे हे असं का, हे समता का नव्हती, हे का नव्हतं, ते का नव्हतं, अशा फुटपट्ट्या आपण लावत असतो. आणि या फुटपट्ट्या लावताना कुंतीच्या बाबत मात्र आताची फुटपट्टी लावायला आपण विसरतो. आताचंही मोजमाप तिकडेही लावायला हवं ना. एक अविवाहित मुलगी आपल्या पुत्राचा जगजाहीरपणे स्वीकार करू शकेल का? हा, विवाहित असती आणि सूर्यपुत्र असता. पुढेही लक्षात घ्या, नुसतं सूर्यपुत्र नाही, यमधर्माच्या पासून युधिष्ठिर झालाय, इंद्राच्या पासून अर्जुन झालाय, अश्विनी कुमारांच्या पासून नकुल सहदेव झालेत, पवनपुत्र भीम आहे. या सगळ्यांचा स्वीकार कुंती करते आहे. माद्री पण करते आहे. मग जर ती विवाहानंतर याचा स्वीकार करू शकत असेल तर विवाहापूर्वी स्वीकार करू शकत नव्हती. ही तत्कालीन सामाजिक स्थिती होती. लोकापवादाचं भय, बदनामीचं भय, यातून ती आपल्या ज्येष्ठ पुत्राला पाण्यामध्ये सोडून देते आणि तो कुणाच्या तरी हवाली व्हावा यासाठीची व्यवस्था करते. पण आईचं हृदय असतं. तिला जेव्हा आपला पुत्र आपल्या समोर आहे हे कळायला लागतं तेव्हा ती वारंवार विदीर्ण होते आणि माझंच रक्त माझ्याच रक्ताच्या विरोधामध्ये पेटून उठणार आहे आणि कोणाचा तरी एकाचा अंत होणार आहे हे कुंतीच्या लक्षात आलंय. आणि मग ती व्याकुळ झाली आहे. तिला अस्वस्थ वाटू लागलाय. दोन्हीही मुलांनी एकमेकांच्या विरोधात उभं टाकू नये.
एकमेकांच्या प्राणांच्या तहानलेलं होऊ नये, रक्ताची तहान लागू नये आपल्याच भावाच्या, अशी कुंतीला भावना, तिच्या मनात भावना आहे. म्हणून ती कर्णाकडे गेलेली आहे आणि कर्णाला म्हणतेय, बाळा मी आले तुझ्याकडे ती माझ्या मुलांच्या जिवंत राहण्याचं दान तुला मागावं म्हणून. सगळ्या लोकापवादाला सोडून, सगळ्या चर्चांना सोडून कुंती आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या पुत्राकडे येऊन तू पुत्र असल्याचं स्वीकारते आहे. आईनं माफी मागायची नसते, पण कुंती आपल्या पुत्राकडे माफी मागतीये. ती कर्णाला म्हणतीये, मला माफ कर, मी तुझा स्वीकार करू शकले नाही, मी तुला त्यागलं, माफ कर कर्णा मला. आणि बाळा एकच विनंती करते की माझी सगळी पोरं जिवंत राहू देत, शांततेत राहू देत. इथे पुन्हा एकदा कर्ण चुकतोय. मनातला विकार, मनातला द्वेष, मनातल्या कटुतेच्या भावना इथे पुन्हा कर्णाच्या तोंडातून येत आहेत. कर्ण आपल्या आईला म्हणतोय, कोणती पोरं म्हणतीयस माते, कोणते मुलं म्हणतीयस, लग्नाआधीची की लग्नानंतरची? एक मुलगा आपल्या आईला विचारतोय. लक्षात घ्या, काय वाटत असेल त्या आईला, काय वाटत असेल? लग्नाआधीचा मुलाच्या आयुष्यात शांतता राहावी, ती जिवंत राहावीत, की लग्नानंतरची मुलं जिवंत राहावीत? तुला काय वाटतं? कुंती म्हणते, माझी सगळीच मुलं जिवंत राहावीत. एक आई तिच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करत मुलगाच तिच्या विरोधात बोलतोय, पण तरीही कुंती डगमगत नाहीये, थांबत नाहीये. तिला सारखं वाटतंय की कर्णानं आपलं ऐकावं. ती म्हणते, मला माझा एकही पुत्र गमवायचा नाहीये, मला माझ्या सगळ्या पुत्रांना शाबूत ठेवायचं आहे. कर्ण इथेही वाकडं बोलतोय, इथेही. तो म्हणतोय, हे पांडव जननी कुंती, जगात तू विख्यात आहेस, जगात तू प्रसिद्ध आहेस, ती 5 पांडवांची आई म्हणून, 6 जणांची आई म्हणून नाही. ती म्हणते, हो रे, पण मला मुलं 6 आहेत ना, त्याचं काय? तो म्हणतोय, तुला मी शब्द दिलाय, तुझी सगळी मुलं जिवंत राहतील यात शंका नाही, पण तू ज्या भावनेने प्रसिद्ध आहेस, जी ओळख तुझी आहे, ती ओळख आहे 5 पांडवांची आई. हे माते, मी तुला शब्द देतोय, तू 5 पुत्राची आई राहशील, कायम 5 पुत्राची आई राहशील. तू कधीही एकही पुत्र गमावणार नाहीस. तुझ्या अन्य 4 पुत्रांना मी धक्काही लावणार नाही. युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव या 4 पुत्रांना मी धक्काही लावणार नाही, पण अर्जुनाचा वध मात्र नक्की करेन. तुझ्या 5 पुत्रांच्या पैकी अर्जुन गमावला तर मी तुझा पुत्र म्हणून शिल्लक राहील. गणित झालं 5. तुझ्या अर्जुनाने माझा वध केला तर तुझा अर्जुन शाबूत राहील. पुन्हा गणित होतं 5. अर्जुन गेला काय किंवा मी गेलो काय, दोघांच्याही दोघांपैकी एकाच्या जाण्याने श्रेष्ठ धनुर्धर नावाचा पुत्र जो कोणी शिल्लक असेल तोही शिल्लक असेल. त्यामुळं आताच्या तुझ्या 5च्या गणितामध्ये कोणताही फरक पडणार नाही. एक लेकरू दुसऱ्या लेकराचा घास घ्यायचं म्हणतंय आणि कुंतीला हे नाईलाजाने स्वीकारावं लागतंय. कुंती ढसाढसा रडतीये, पण कर्णाच्या हृदयात जराही पाझर फुटत नाही. तो म्हणतोय, मी दुर्योधनाला सोडू शकत नाही. लक्षात घ्या, हीच ती भावना असते. मी दुर्योधनाला सोडू शकत नाही, कारण तो माझा जीवश्य कंठस्थ मित्र आहे. ज्या दिवशी पापाला बिलगुण बसण्याची स्थिती येते ना, त्या दिवशी तुम्ही सद्गुणांच्या पासून लांब जात असता. कर्णाच्या बाबतीत हेच झालं. तो दुर्योधनाला बिलगुण बसलाय आणि त्याला सोडून जायचं नाहीये. शब्द देतोय, 5 कायम राहतील. कुंतीला एक क्षण वाटतंय आपल्या मुलाला आपल्या मिठीत घ्यावं, आपल्या जवळ घ्यावं, त्याचे लाड करावेत आणि म्हणावं डोक्यावरून हात फिरवून, बाळा विजयी भव. आईला आपल्याच पुत्राचा वध करणाऱ्या दुसऱ्या पुत्राला
विजयी भवचा आशीर्वाद सुद्धा द्यावा वाटत नाहीये. कसा द्यावा कुंतीने कर्णाला विजयी भवचा आशीर्वाद, आणि कसा द्यावा कुंतीने अर्जुनालाही विजयी भवचा आशीर्वाद. कारण या विजयी भवच्या आशीर्वादात तिच्याच पोटचं एक लेकरू संपणार आहे. विन्मुख होऊन कुरुक्षेत्रावरून कुंती परत निघाली आहे आणि कर्ण आपल्या राहुटीकडं परत फिरलाय. काय होतंय बघूया पुढच्या भागामध्ये.